ओमराजे तुमचं ठळक काम सांगा. म्हणलं बरं झालं बाबा, ठळक काम सांगायला पाहिजे. आता डॉक्टर पाटलानं काय तुमचा जिल्हा 5 वर्षाचा असा चमचमा करून टाकला होता काय की त्याचं विचारित नाही ते. 40 वर्षे मंत्री होतं त्याचं सांगत नाही ते. बांधवानो ह्या पद्धतीची माणसं आहेत. आता मला आपल्या सगळ्याला कामाच्या बाबतीत सांगायचंय. ओमराजेनं RDSS योजनेच्या अंतर्गत 1303 कोटी रुपये मंजूर केलेत आणि त्याच्यामधून 40 नवीन ट्रान्सफॉर्मर पाऊस यायला तुम्ही यावर जरा सगळे 40 नवीन ट्रान्सफॉर्मर, 38 ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर, 2250 शेतकऱ्याचे डीपी आणि 1550 जी 63 डीपी होते ती 100 करायचा निर्णय घेतलाय. जवळपास आपण 1303 कोटी रुपये खर्च करून ही सगळी कामं आपल्या या जिल्ह्यात करणार आहेत. ही कामं झाल्याच्या नंतर लाईटच्या बाबतीत आपल्या इथं कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. हे ठळक काम आहे ओमराजेचं. दुसरं आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतनं 133 किलोमीटरच्या कामासाठी 89 कोटी रुपये खर्च आपण 5 वर्षात केले. तीही कामं पूर्ण झालेली आहेत. आपल्या सगळ्याला सांगायचंय 30 शोपन 50 शोपन मधून 4 कोटी 25 लाख रुपये निधी त्या ठिकाणी आपण ह्या धाराशिव तालुक्याला दिलाय. खासदार निधीमधनं 3 कोटी 8 लाख रुपये आपण धाराशिव तालुक्याला दिलाय. जनसुविधेमधनं 1 कोटी 25 लाख रुपये दिलेत. 25-15 मधनं 40 लाख रुपये दिलेत. आणि बाबांनो ही सगळा जो पैसा आहे ही पैसा कोणाचा आहे? ओमराजेनं गोरगरवाडची जमिनी कोण दिलेत का? जनतेचा. GST भरता का नाही? सदरा घ्या GST, पॅन्ट घ्या GST, मोबाईल घ्या GST, खताचं पोतं घ्या, माणूस वर घ्यायला पोचवायचं सामान घ्या GST. म्हणजे पैसे कोणाचे? तुमचे पैसे तुमच्यासाठी खर्च केले तर आम्ही भूषण फुकट आणायचं कारण नाही. मला वाटतंय तिथं उपकाराची जाणीव नसली पाहिजे, कर्तव्याची जाणीव असली पाहिजे. आणि ओमराजे कर्तव्य म्हणून एकाही कामाचं ओमराजेनं उद्घाटन केलं नाही, कारण पैसे तुमचे, काम तुमच्यासाठी केलं. पण ही येडं बाबा वाटायला लागलं मॅच केलं काय सगळं म्हणून फक्त कामं सांगितले. अजून आहेत दिव्यांग लोकांसाठी 4 कोटी 61 लाख रुपयाचं साहित्य खासदार तयार झाल्यापासून 76 पासून वाटप होतंय. पण ही योजना फक्त ओमराजेनं पहिल्यांदा राबवली. आणि माझ्या अपंग बांधवाला 3 चाकी सायकल, इलेक्ट्रिक सायकल, कानं ऐकायची मशीन, कृत्रिम हात, कृत्रिम पाय, तुमची कमोड चेअर, व्हील चेअर, ह्या वस्तू त्या ठिकाणी 4 कोटी 61 लाख रुपयाच्या मोफत त्या ठिकाणी ओमराजेनं वाटप केल्यात. बांधवानो मी काम करणारा कार्यकर्ता आहे. माझं 24 तास वेळ हा सामान्य लोकांसाठी आहे, कारण माझे 10 कारखाने 20 संस्था नाही. मी 24 तास तुमच्यासाठी दिले आणि पुढेही द्यायची तयारी आहे. आणि म्हणून उद्या तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीसाठी हक्कानं मत मागतोय.